नमस्कार. आज आपण आलो आहेत वागळे स्टेट पडवळनगर. हे दिघे साहेबांनी बसवलं होतं इंडस्ट्रियल इस्टेटवरती, महाराष्ट्र नगर म्हणून. हा महाराष्ट्र नगरचा एरिया आतमध्ये आल्यानंतर. आणि आता हे सगळे कमर्शियल झाले. इकडे आजूबाजूच्या कंपनीमध्ये औद्योगिक इंडस्ट्रियल बोलतात ना, आशिया खंडातली, त्या सगळ्या आता आजूबाजूच्या कंपन्या सगळ्या बंद झाल्या आणि तिकडे सगळे मॉल झाले आहेत, आय टी पार्क झालं आहे. आणि त्याच्यावरती हे बघा, हे सगळं किती माळ्यावर बिल्डिंग, किती माळ्याची मला माहीत नाही. टॉपवरती सगळे असे पब बनलेले आहेत. म्हणजे तिथे पाण्याची बाटली घ्यायची झाली तरी 150 रुपये, लिंबू पाणी प्यायचं झालं तर 200 रुपये. हे असं सगळे हायफाय लोक येतात तिकडे. हे सगळं आजूबाजूला. आणि आतमध्ये आलात तर दिघे साहेबांनी वसवलेले महाराष्ट्र नगर आहे. हे बघा, ही वसाहत आहे. ही पोरं अभ्यास करू शकत नाहीत. हे रात्री 11-12 वाजेपर्यंत हे सगळे नियम धाब्यापासून चाललेलं असं. त्यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही. हे सगळं चाललेलं असं. इथे लोकांची तक्रार अजिबात नाही. हे बाजूला कमर्शियल आणि इकडे रेसिडेन्शियल. कशी मुलं शिकणार, कसं हे करणार सांगा. ह्या लोकांना म्हणजे घर सोडून जायचं का अशी परिस्थिती झालेली आहे. आणि हे सगळे मॉल आहेत असे आजूबाजूला. हे सगळे आय टी पार्क झाले आणि सगळ्या बिल्डिंगमध्ये असंच आहे. सगळं 2-2, 3-3 माळे सगळे कमर्शियल पब बीब बनलेले आहे सगळे. म्हणजे आता बोलतात ना 17 बार फोडणारे, 17 बार फोडणाऱ्यांच्याच वार्डामधलं हे 16 नंबरला, म्हणजे आपलं तलावाच्या बाजूलाच आहे ते बाजूला. आणि हे सगळं महाराष्ट्र नगर, हे पडवळनगर एरिया. हा आतमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. सगळं रेसिडेन्शियल एरिया हा सगळा. आतमध्ये आल्यानंतर बघा सगळं रेसिडेन्शियल आहे. इथे ही अशी परिस्थिती. हे सगळे बघा बाजूला सगळं लागले आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांच्या बाईक लागलेल्या आहेत. आतमध्ये सगळे बिचारे गरीब लोक राहतात. सगळं एरिया आहे तो माझ्या आतमध्ये पडवळनगर, म्हणजे पडवळनगर बोलतात तो. ही एंट्री आहे आणि त्याच्यावरतीच हे सगळं चाललेलं आहे. बघा हे वरती ही बिल्डिंग, हे टॉवर आहे, हा कमर्शियल झाले. हे सगळं आजूबाजूला असंच आहे. रात्रभर धिंगाणा चालू असतो. समोर बिअर शॉपी आहे, चरस गांजा हे ते सगळं चालू असतं. काही नाही, कोणी नाही, याला वाली नाही आहे. हे सगळं दाखवा. मी आता पडवळनगरमध्ये चाललो आहे. सगळं दाखवतो तुम्हाला. हे सगळं रेसिडेन्शियल आहे. इथल्या पोरांनी कसा अभ्यास करायचा, कसं शिकायचं, म्हणजे ही गुलामगिरी नाही तर काय. हा पक्ष BJPच्या दावणीला बांधले.